हॅलो फ्रेंड्स, तर आता माझ्या सेकंड ब्लॉगला मी सुरुवात करते. तर आता आपण पुण्याला काल आपण स्टे केलं होतं. तर आता आज आपण सकाळी आता महाबळेश्वरला जाण्यासाठी निघतो. तर आता आम्ही तिथून चेकआउट करतो. तर आता आपण चला महाबळेश्वरला जायचं, सुरुवात करू. चल. हॅलो, तर आता आपण पुण्याहून निघतो आहे. चेकआउट केले, आता निघालो आपण. तर आता पुढे जाऊन आपण कुठेतरी थोडं थांबूया, ब्रेकफास्ट करूया आणि मग महाबळेश्वरला निघूया. आमच्या साण्याला खूप भूक लागली आहे. आणि महाबळेश्वरला जायची एक्साइटमेंट. हो, तिला एक्साइटमेंट पण खूप आहे. तर आम्ही ब्रेकफास्ट करतो. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. तर आम्ही ऑर्डर केली आहे ती मिसळ. दिसायला टेम्पटिंग दिसते. त्याला आपण ट्राय करू. टेस्ट कशी आहे सांग, ट्राय कर. छान आहे. तिखट आहे. हां, थोडी थोडी म्हणजे झणका येते, थोडंसं तिखट. झणका नाही आहे ते, थोडीशी तिखट आहे. चला आता आपण ट्राय करू. छान आहे. तिखट पण नाही, ठीक आहे, बॅलन्स आहे. चांगली मिसळ. तर मी मिसळ खाल्ल्यानंतर थोडा चहा. तुम्ही नाही घेतला? मीच पेते. चहा पिल्यावर फ्रेश वाटतं. चहा पिलं म्हणजे सानाला कुठेही गेलं की थंड लागतं. नंतर सर्दी होते, हा भाग वेगळा. पण जिथे तिथे गेलं की थंड लागतं ते. महाबळेश्वरच्या अलीकडे घ्यायचं तर इतके रस्ते खराब आहे, खूप रस्ते खराब आहे. म्हणजे आम्हाला मॅपमध्ये 1 तास दाखवत होतं, तर तिथे जायला 2.5 तास लागतोय. म्हणजे खूप रस्ते खराब आहे. मी तुम्हाला दाखवते किती रस्ते खराब आहे. रस्त्यांची कामं चालली आहे, त्यामुळे जिथे 2 तास लागणार असेल तिथे 4 तास लागत आहे. फायनली फ्रेंड्स, आपण महाबळेश्वरमध्ये एंटर केलं आहे. बघू शकता आपण महाबळेश्वरमध्ये आले. आणि हे बघा, हे आमचं हॉटेल. आम्ही हे रूम बुक केलं आहे. आता आपण चेक इन करूया. आता आपण चेक इन करूया.
आता आम्ही आता आलोय फ्रेश होतो आणि ॲनिव्हर्सरीची तयारी करतो. तर आम्ही तयारी आता त्यांना सांगतो. आम्ही डेकोरेशन वगैरे थोडंफार करायला सांगितलं त्यांना. आता बघू ते कसं करतात ते तुम्हाला दाखवतो आम्ही. तर मग भेटू आपण संध्याकाळी ॲनिव्हर्सरीच्या फोटोशूटमध्ये. तर आता आम्ही फ्रेश होतो तोपर्यंत. हॅलो फ्रेंड्स, आम्ही फ्रेश झालो आणि आता तुम्हाला बोललो होतं ॲनिव्हर्सरीचा आम्ही गेटअप रेडी होतो आहे आणि हा असा आमचा आउटफिट आहे. पूर्ण दाखवते मी, पण त्याआधी डेकोरेशन बघूया आपण कसं झालं आहे ते आम्ही तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. हे बघा, क्यूटचं छोटंसं छानसं डेकोरेशन केलं आहे आम्ही. आज 10 वर्ष लग्नाला झाले त्याच्या. आता आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो, केक कट करतो आणि त्याचा व्हिडिओ मी पुढे जॉईन करते. मग तुम्ही बघा. आता आमचं डेकोरेशन पण कसं वाटलं ते पण तुम्ही मला पुढे सांगा. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे. शॉर्ट बट स्वीट करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही आमची ॲनिव्हर्सरी डेकोरेशन, आमचं आज दिवसभराचा व्हिडिओ, छोट्याशा काही हसी मजाक तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता आम्ही चेंज वगैरे करून आता बाहेर जातो आहे डिनरला. तर तुम्ही पण चला बघू आता इथे डिनरला काय काय आहे, कसं कसं मेनू आहेत किंवा टेस्ट कशी आहे ते आपण बघूया आणि थोडा एक राऊंड मारूया रात्रीचा फेरफटका. तर आता आम्ही चेंज करतो आणि डिनरला भेटूया, ठीक आहे? या फ्रेंड्स, आम्ही आता रात्री तुम्हाला बोलली बाहेर आपण जरा चक्कर मारूया. तर इथे असं मार्केट टाईपच आहे, म्हणजे इथे खाण्याचे स्टॉल्स, गेम्स वगैरे असं सर्व आहे. आणि रात्रीच्या व्ह्यूमध्ये अजून छान वाटतं आहे, मस्त. गेम ट्राय करू. ट्राय करतोय आपण. हे बघा, 6 पॉईंट्स मिळालेत आपल्याला. तर आता आपण आम्ही गेम खेळून झाला आणि हरून पण झालो. 150 रुपये हरले. तर आता आम्ही काय जेवायला जायचं. चला ना, आता भूक लागली ना. आता आम्ही जेवायला चाललोय. सानू अजून मागे लागली आमच्या. फायनली आम्ही आता जेवायला जातो. भूक लागली. फ्रेंड्स, आम्ही आता जेवायला आलो. जेवायला आम्ही मसाला चिकन आणि चपातीच मागवली आहे आणि पोळी कढी आहे. कारण इथे पण बोलत आहेत की गॅसचा इश्यू आहे. सो आता स्टार्टरला वगैरे पण बाकीचं काही नाही आहे. आणि मेन म्हणजे 10 वाजलेत, म्हणजे इथे 10 वाजता मोस्ट ऑफ बंद होतं. म्हणजे मेन मार्केटला चालू असेल 11, 11:30पर्यंत मे बी. पण इथे जे थोडं आपण मध्ये जर आलो तर तिथे 10 वाजेपर्यंत सर्व बंद होतं. तर मग आता जे अवेलेबल आहे ते आम्ही घेतलं. तर उद्या फिरताना बघू की किती वाजेपर्यंत असतो. चला आता आम्ही जेवण करतो. थकलो पण आहे खूप. आता जेवण करून आता रूमवर जाऊ. रूम ॲक्च्युली जवळच आहे आमच्या रूमच्या इथे जवळच आम्ही रेस्टॉरंट दिसलं तिथे आलो. त्यामुळे ते जेवण करून जातो, सुटतो आणि उद्या इथे आपले महाबळेश्वरमध्ये फिरणार आहोत. तर त्याचा पण मी वेगळा ब्लॉग बनवते.
तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. माझा छोटूसा ब्लॉग तुम्हाला आजचा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट. गुड नाईट.